नमस्कार मित्रांनो, मराठी ऑटोकट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे। आज आपण टाटा मोटर्सची ऑल न्यू अल्ट्रोज ही जी गाडी आहे याचा 360 वॉकअराउंड करणार आहे। याच्यामध्ये गाडीचे सर्व फीचर्स मी तुम्हाला दाखवणार आहे। गाडीचा फ्रंट प्रोफाईल बघायला गेलं तर अतिशय अट्रॅक्टिव्ह आहे। याच्यामध्ये तुमच्यासमोर हे जे व्हेरियंट आहे हे क्रिएटिव्ह व्हेरियंट आहे, जे सेकंड टॉप व्हेरियंट आहे। जर फ्रंट प्रोफाईल बघायचं झालं तर इथं तुम्हाला ल्युमिनेट LED हेडलॅम्प्स मिळतात। फॉग लॅम्पचं प्रोव्हिजनसुद्धा देण्यात आलेलं आहे, पण हे क्रिएटिव्ह व्हेरियंट असल्यामुळं कंपनी फिटेड फॉग लॅम्प मिळत नाहीत। जर याच्या पुढचं अकम्प्लिश्ड व्हेरियंट घेतलं तर तुम्हाला कंपनी फिटेड फॉग लॅम्प मिळतात। गाडीसमोर इथं बघू शकता तुम्ही टाटाचा हा क्रोममध्ये लोगो दिलेला आहे। या व्यतिरिक्त 3D ग्रिलसुद्धा देण्यात आलेला आहे। इथं तुम्हाला कॅमेरासुद्धा प्लेस केलेला दिसेल। क्रिएटिव्ह व्हेरियंटपासून तुम्हाला 360 डिग्री कॅमेरा मिळत असल्यामुळे फ्रंटचा कॅमेरा हा इथं प्लेस करण्यात आलेला आहे। गाडीमध्ये तुम्हाला कलर ऑप्शन जर बघायचे झाले तर ग्रे कलर ऑप्शन अवेलेबल आहे, व्हाईट अवेलेबल आहे, रेड अवेलेबल आहे, ब्लू अवेलेबल आहे आणि हा ड्यून ग्लो कलर अवेलेबल आहे। आता आपण गाडीच्या साईड प्रोफाईलकडे जाणार आहोत। साईड प्रोफाईल तुम्ही बघू शकता, अतिशय अट्रॅक्टिव्ह अशा पद्धतीचा हा साईड प्रोफाईल देण्यात आलेला आहे। इथं तुम्हाला 16 इंचाचे व्हील्स देण्यात आलेले आहेत किंवा 16 इंचाचे टायर देण्यात आलेले आहेत। व्हीलचा टाईप जर बघितला तर हायपर स्टाईल व्हील तुम्हाला इथं बघायला मिळतील। टॉप वेरियंट जर तुम्ही घेतलं तर याच्यामध्ये अलॉय व्हील तुम्हाला बघायला मिळतात। मिरर जे आहेत ते इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल आणि फोल्डेबल दिलेले आहेत। मिररवरती टर्न इंडिकेटर, LED टर्न इंडिकेटर दिलेले आहेत आणि इथं तुम्हाला बघू शकता तुम्ही की जे डोअर हँडल आहेत ते फ्लश टाईप डोअर हँडल दिलेले आहेत। ह्या सेगमेंटमध्ये कुठलीच कंपनी जी आहे फ्लश डोअर हँडल देत नाही। प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच फ्लश डोअर हँडल देण्यात आले आहेत। हे कशा पद्धतीने वर्क करतात मी तुम्हाला दाखवतो। हे अशा पद्धतीनं तुम्ही वर्क करू शकताय फ्लश डोअर हँडलचा। गाडीचे जे डोअर आहेत ते 90 डिग्री ओपनिंग डोअर आहेत, जेणेकरून गाडीमध्ये बसणं किंवा गाडीमधून उतरणं अतिशय सोपं होतं। टाटा मोटर्सने याच्यामध्ये अल्फा प्लॅटफॉर्म वापरला आहे। हाच प्लॅटफॉर्म पंचमध्ये सुद्धा वापरलेला आहे। त्यामुळे पंच आणि अल्ट्रोज या दोन्ही गाड्यांचे जे डोअर्स आहेत ते 90 डिग्री ओपनिंग डोअर्स तुम्हाला मिळतात। गाडीच्या सेफ्टीचा विचार करायचा झाला तर याच्यामध्ये तुम्हाला हा जो अल्फा प्लॅटफॉर्म येतो हा 5 स्टार सेफ्टी रेटेड येतो। या व्यतिरिक्त 6 एअरबॅग ह्या गाडीमध्ये स्टँडर्ड देण्यात आलेले आहेत। गाडीमध्ये ESP सुद्धा स्टँडर्ड देण्यात आलेलं आहे। त्यामुळं सेफ्टीच्या बाबतीत कोणतेही कॉम्प्रोमाइज टाटा मोटर्सने याच्यामध्ये केलेलं नाही आहे। आता मी तुम्हाला गाडीच्या इंटिरियरमध्ये घेऊन जाणार आहे। इंटिरियरमधले जे फीचर आहेत ते मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे। आता आपण गाडीच्या इंटिरियरमध्ये आलेलो आहोत। याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय की डिजिटल स्टीअरिंग व्हील टाटानं दिलेला आहे। या डिजिटल स्टीअरिंग व्हीलमध्ये तुम्ही बघू शकता इथे सेंटरला टाटाचा लोगो जो आहे तो इल्युमिनेट होतोय। इकडे म्युझिक सिस्टीमचे कंट्रोल्स आहेत आणि ह्या बाजूला तुम्हाला क्रूज कंट्रोलचे बटन्स देण्यात आलेले आहेत। इथे तुम्हाला डिजिटल क्लस्टरसुद्धा देण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला गाडी संदर्भातली सर्व इन्फॉर्मेशन जी आहे ती इथं डिजिटली दिसून येते। गाडीमध्ये म्युझिक सिस्टीम जर बघायची झाली तर हार्मनची 10.25 इंचेसची म्युझिक सिस्टीम दिलेली आहे। याच्यामध्ये अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसुद्धा देण्यात आलेली आहे। प्लस याच्यामध्ये तुम्हाला 360 डिग्री कॅमेरासुद्धा देण्यात आलेला आहे। मी तुम्हाला दाखवू शकतो इथे। अशा पद्धतीचा 360 डिग्री कॅमेरा याच्यामध्ये देण्यात आलेला आहे, जेणेकरून टाईट पार्किंग स्पॉटमध्ये गाडी पार्क करताना तुम्हाला अतिशय इझिली गाडी पार्क करता येणार आहे। चारी बाजूचं व्हिजन जे आहे ते पूर्णपणे क्लिअर राहणार आहे। ACच्या बाबतीत बोलायचं झालं तर टच बेस्ड AC दिलेला आहे। ACचे सर्व बटन्स जे आहेत टच बेस्ड आहेत, त्याच्यामुळे ते वापरणं सोपं आहे। ही पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन आहे। याच्यामध्ये तुम्हाला 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मिळतं। गाडीचा जर डॅशबोर्ड बघायला गेला तर ग्रँड प्रेस्टिज या डॅशबोर्ड दिलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला इथं ॲम्बियंट लाईटनिंगसुद्धा मिळते। याला गॅलेक्सी ॲम्बियंट लाईटनिंग असं म्हणतात टाटा मोटर्स। सीट्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर इथं तुम्हाला एक्झिक्युटिव्ह लॉन्च अशा पद्धतीच्या सीट्स दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये एक्सटेंडेड थाई सपोर्ट जो आहे तो तुम्हाला देण्यात आलेला आहे। प्लस सीटचं जर तुम्ही फॅब्रिक बघितलात तर ते बेज कलरमध्ये दिलेलं आहे। गाडीचं ओव्हरऑल इंटिरियर बघितलात तर ते ड्युअल टोनमध्ये दिलेलं आहे। इथं तुम्ही बघू शकता काही स्टोरेज स्पेसेससुद्धा दिलेले आहेत, जिथे तुम्हाला तुमच्या बॉटल किंवा पाण्याचे ग्लास वगैरे ठेवता येतील। गाडीच्या दरवाजावरती तुम्ही काही कंट्रोल्स बघू शकता, जे की पॉवर विंडोचे कंट्रोल्स आहेत, ॲज वेल ॲज इथं तुम्हाला मिरर जे आहे तुमचा ORVM ते ॲडजस्ट करण्याचे स्विचसुद्धा याच्यामध्ये दिले आहेत। मिरर जे आहेत ते फोल्डेबलसुद्धा आहेत आणि इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबलसुद्धा देण्यात आलेले आहेत। आता आपण गाडीच्या रिअर सीटवरती जाणार आहे। रिअर सीटवरची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला मागे गेल्यानंतर दाखवणार आहे।
आता आपण गाडीच्या रिअर सीटवरती आलेलो आहे. रिअर सीटवरती सगळ्यात महत्त्वाचा असतो तो लेगरूम. अतिशय चांगल्या पद्धतीचा लेगरूम मला इथं मिळतो आहे. ही जी फ्रंट सीट आहे मी 6 फूट हाईटच्या व्यक्तीनुसार ॲडजस्ट केलेली आहे. तरीसुद्धा मला अतिशय चांगल्या पद्धतीचा लेगरूम याच्यामध्ये मिळतो आहे. कुठे माझे पाय पुढच्या सीटला टेकत नाही आहेत. रिअरला AC वेंटसुद्धा दिलेला आहे, जेणेकरून रिअर कंपार्टमेंटसुद्धा लवकर कूल होतं. ॲज वेल ॲज इथं तुम्हाला 65 वॅटचा USB-C टाईप चार्जिंग पॉईंट दिलेला आहे, जेणेकरून तुमचे मोबाईल फोन्स तुम्ही फास्ट चार्ज करू शकताय. ॲज वेल ॲज तुमचे लॅपटॉपसुद्धा तुम्ही याच्याद्वारे चार्ज करू शकणार आहे. ह्या गाडीचं अजून एक वैशिष्ट्य आहे की रिअरला तुम्हाला फ्लॅट फ्लोअर मिळतो, जेणेकरून 3 लोकं ज्यावेळेस रिअर सीटवरती बसतात, जो मिडल पर्सन आहे त्याच्या पायामध्ये त्याला कोणत्याही पद्धतीची अडचण जी आहे ती जाणवत नाही. इथं बघू शकता रिअर सीटचे फॅब्रिक जे आहे ते सुद्धा बेज कलरमध्ये आहे. ॲज वेल ॲज तुम्हाला इथं सेंटर आर्मरेस्ट मिळतो, ज्याच्यामध्ये कप होल्डरसुद्धा देण्यात आलेला आहे. रिअर सीटचे हेडरेस्ट जर तुम्ही बघितलात तर ते ॲडजस्टेबल हेडरेस्ट देण्यात आलेले आहेत, जेणेकरून व्यक्ती आपल्या हाईटनुसार त्या हेडरेस्टला ॲडजस्टमेंट करू शकतो. डोअरवरती जर बघितलात तर तुम्हाला इथं पॉवर विंडोचे इंडिव्हिज्युअल स्विच देण्यात आलेले आहेत, जेणेकरून पॉवर विंडो तुम्ही इथून सुद्धा ऑपरेट करू शकणार आहे रिअर डोअरची. दरवाजामध्ये बॉटल होल्डर दिलेले आहेत. चारही दरवाजामध्ये बॉटल होल्डर्स आहेत बेसिकली, ज्याच्यामुळं तुम्ही पाण्याच्या 4 मोठ्या बॉटल्स इथून कॅरी करू शकताय. 4 व्यक्ती किंवा 5 व्यक्तींसाठी सफिशियंट पाणी तुम्ही कॅरी करू शकणार आहात. ॲज वेल ॲज इथं बघू शकता तुम्ही हे क्रिएटिव्ह पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन सनरूफ व्हेरियंट असल्यामुळं सिंगल पेन सनरूफसुद्धा याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातो. आता आपण गाडीचा जो रिअर प्रोफाईल आहे तो बघणार आहोत. गाडीचा रिअर प्रोफाईल बघायचं झाला तर इथं तुम्हाला शार्क फिन अँटेना मिळतो. या व्यतिरिक्त इंटिग्रेटेड स्पॉयलर आहे. रिअर विंडशील्डवरती तुम्हाला कॉपरच्या डिफॉगर लाईन्स मिळतात, जेणेकरून इथं जमा झालेलं मॉइश्चर किंवा फॉग तुम्ही रिमूव्ह करू शकताय. रिअरला वायपरसुद्धा देण्यात आलेला आहे. रिअरला इन्फिनिटी कनेक्टेड एंड टू एंड टेल लॅम्प्स देण्यात आलेले आहेत. आजकाल कनेक्टेड टेल लॅम्प्सचा ट्रेंड आहे, सो या गाडीमध्ये सुद्धा आपल्याला ते बघायला मिळेल. टाटाचा लोगो देण्यात आलेला आहे. टाटाच्या लोगोच्या खाली जिथं कॅमेरा, रिअर जो पार्किंग कॅमेरा आहे त्याची प्लेसमेंट देण्यात आलेली आहे. ॲज वेल ॲज रिअरला अल्ट्रोजचा जो एम्ब्लेम आहे तो सुद्धा आहे आणि पार्किंग सेन्सरसुद्धा देण्यात आलेले आहेत, जेणेकरून गाडी रिव्हर्स घेताना बीप बीपच्या साऊंडद्वारे हे पार्किंग सेन्सर्स तुम्हाला अलर्ट करतात मागे एखादा ऑब्जेक्ट असेल तर. आता आपण गाडीचा जो बूट स्पेस आहे तो बघूयात. बूट स्पेस ओपन करण्यासाठी तुम्हाला इथं स्विच देण्यात आलेला आहे, रिक्वेस्ट स्विच. ॲम्पल असा बूट स्पेस देण्यात आलेला आहे. जनरली 345 लिटरचा हा बूट स्पेस आहे. ज्यावेळेस तुम्ही CNG व्हेरियंट घेताय त्यामध्ये CNGचे ट्विन सिलेंडर टँक येतात आणि तुम्हाला 200 लिटरचा बूट स्पेस जो आहे तो CNG व्हेरियंटमध्ये वापरायला मिळतो. जे स्पेअर व्हील आहे त्याचं लोकेशन बघूयात आपण. हे अशा पद्धतीचं स्पेअर व्हीलचं लोकेशन देण्यात आलेलं आहे. तिथं टूलकिटसुद्धा प्लेस करण्यात आलेलं आहे. सेफ्टी ट्रायंगलसुद्धा तुम्हाला इथं बघता येईल. आता आपण गाडीचे जे इंजिन ऑप्शन्स आहेत ते बघणार आहोत. त्याची माहिती मी तुम्हाला पुढे इंजिन जे आहे ते इंजिन कंपार्टमेंट ओपन करून दाखवणार आहे. आता मी तुम्हाला गाडीच्या इंजिन ऑप्शनविषयीची माहिती देणार आहे. तुमच्यासमोर जी इंजिन ऑप्शन तुम्हाला दिसतो आहे तो आहे पेट्रोल. 1.2 लिटर पेट्रोल इंजिन याच्यामध्ये मिळतं. या व्यतिरिक्त CNGचा ऑप्शनसुद्धा अवेलेबल आहे. इंजिन सेम राहतं, CNG फ्युएल ऑप्शन अवेलेबल आहे आणि डिझेल इंजिनसुद्धा याच्यामध्ये अवेलेबल आहे. ही इंडियाची एकमेव प्रीमियम हॅचबॅक आहे ज्याच्यामध्ये डिझेल इंजिनचं ऑप्शन अवेलेबल आहे. पेट्रोल इंजिनसह तुम्हाला मॅन्युअल ॲज वेल ॲज ऑटोमॅटिकचे ऑप्शन अवेलेबल आहेत. CNGमध्ये तुम्हाला फक्त मॅन्युअलचा ऑप्शन अवेलेबल आहे आणि डिझेलमध्ये सुद्धा तुम्हाला मॅन्युअल ट्रान्समिशनचा ऑप्शन अवेलेबल आहे. पेट्रोलमध्ये ही गाडी 19चं मायलेज क्लेम करते, CNGमध्ये 26 आणि डिझेलमध्ये ही गाडी साधारणपणे 23चं मायलेज कोट करते. वॉरंटीविषयी बोलायचं झालं तर 3 वर्ष किंवा 1,00,000 किलोमीटरची स्टँडर्ड वॉरंटी या गाडीसह मिळते, जी तुम्ही 5 वर्षांपर्यंत जी आहे एक्सटेंड करू शकताय. या व्यतिरिक्त टाटा मोटर्सच्या इतर कोणत्या मॉडेलचा 360 डिग्री वॉकअराउंड तुम्हाला पाहायचा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा की कोणत्या गाडीचा 360 वॉकअराउंड तुम्हाला पाहायचा आहे. थँक्यू सो मच.